सर्वांनी हे जे झोन आहे हा ड्रॉ करा. प्राइसने जसं 21,700च्या वर कमीत कमी अर्धा तास जरी सस्टेन केलं, लक्षात घ्या मी काय सांगतोय, फार सिंपल अनालिसिस. प्राइसने जर 21,700च्या वर जर फक्त अर्धा तास जरी सस्टेन केलं, 15 ते 20 मिनिट किंवा अर्धा तास सस्टेन केलं, सस्टेन म्हणजे प्राइस टिकली आहे, तर प्राइस 21,800 पर्यंत आरामात जाऊ शकते. सो तुम्हाला एक 100 पॉईंटचं टार्गेट वरच्या दिशेत हे आरामात मिळू शकतं. ओके. आणि प्राइसने जर 21,700च्या खाली जर सस्टेन केलं, म्हणजे 21,670, 680, 660 अशा लेवलच्या आसपास प्राइस टिकून राहते आणि 21,630 ही लेवल पण प्राइसने खाली जर ब्रेक केली, तर तुम्हाला जे नेक्स्ट टार्गेट आहे ते 21,600 आणि त्यानंतर 21,500 दोन टार्गेट्स डाऊनवर्ड खालच्या दिशेमध्ये तुम्हाला फॉर शुअर किंवा एकदम स्विफ्टली या ठिकाणी मिळू शकतो. स्विफ्ट मूव्ह दिसेल तुम्हाला 21,500च्या आसपास. जर आज निफ्टी गॅप अप ओपन झाली तर मग काय होऊ शकतं, तर तुम्ही काल बघितलं की थोडंसं प्राइस फ्लॅट ओपन होऊन एकदम डिरेक्टली खाली आले. सो यस, बेअर्स जे आहे, सेलर्स फार अग्रेसिव्ह मार्केटमध्ये, आणि डेटा पण आपण बघितला तर पीसीआर 0.7 आहे जो की बेरिश आहे टोटल. आणि यस, कॉलमध्ये ओवाय जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघू शकता की सेलर्स कसे या ठिकाणी बिल्डअप करून बसलेले आहेत. ओके, कॉल सेलर्स. सो यस, प्राइसला नक्की थोडंसं ह्या लेवल्स पार करणं डिफिकल्ट असणार आहे. 21,600 असेल, 21,700 असेल, बट ज्या प्रकारे आजचा गॅप अप होईल तर मोस्ट ऑफ वाय जो आहे तो फक्त शॉर्ट कव्हरिंगमुळे किंवा शॉर्ट स्क्वीज होऊ शकतो. म्हणजे जे लोक शॉर्ट करून बसलेत तर गॅप अप झाल्यामुळे त्यांचं नुकसान होईल आणि मग त्यांच्याकडे एकच पर्याय असेल की पोझिशन एक्झिट करणे. तर ते जर पोझिशन एक्झिट करतील पटपट पटपट, ओके, फास्टली, तर याच प्राइसला अजून मोमेंटम मिळेल वरच्या दिशेत जाण्यासाठी. गॅप अप ओपन जर झाली प्राइस तर तुमच्यासाठी जी काही महत्वाची लेवल असणार आहे तर ही एक लेवल असणार आहे जो आहे कालचा डेचा हाय. टाइम फ्रेम जर मी आता ओपन केली तर तुम्ही बघू शकता की प्राइस जी आहे ती काइंड ऑफ अ ट्रायंगल पॅटर्न या ठिकाणी फॉर्म करते. मी तुम्हाला ड्रॉ पण करून दाखवलं तर तुम्ही बघू शकता. सो दिस इज काइंड ऑफ अ ट्रायंगल पॅटर्न, ABCD, अँड दिस लास्ट वेव इज ई वेव. सो असं ट्रायंगल पॅटर्न सुद्धा हा असू शकतो आणि अशा युजली ट्रायंगल पॅटर्न नंतर जे आहे प्राइस इथे परत सपोर्ट घेऊन जे आहे ते वरच्या दिशेत ब्रेकआउट करत असते. प्राइस इथे गॅप डाऊन ओपन होतीये तर एक ट्रॅप करून परत थोडंसं वरच्या दिशेत घेऊन जाऊ शकता. जर हे ट्रायंगल असलं तर, हे ट्रायंगल जर असेल तर असं फेक ब्रेकडाऊन करून प्राइसला वर पण घेऊन जाऊ शकतात. सो सपोर्ट आहे 21,500 आणि त्यानंतर मी एक ट्रेंड लाईन वरनं अशी ड्रॉ केली, जे हाईज कनेक्ट केले तर एक ते रेजिस्टन्स आहे. कारण तुम्ही बघू शकता की भरपूर वेळा त्या ट्रेंड लाईनला जे आहे ते टेस्ट केले 1 2 3 4 3 टाइम्स. आणि आता जर प्राइस गॅप अप ओपन होऊन जर परत टेस्ट करते या ट्रेंड लाईनला तर ती चौथी वेळ असेल. सो इथनं बघायचं तुम्हाला हे आहे की प्राइस गॅप अप झाल्यानंतर जर ह्या लेवलकडे अप्रोच करते, ह्या लेवलच्या आसपास किंवा या ट्रेंड लाईनच्या आसपास जर प्राइस येते तर इथनं एक शेकआउट म्हणजे प्राइस थोडंसं खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि मग ब्रेक करेल या ट्रेंड लाईनला, असं तुम्हाला काही चित्र दिसू शकतं. किंवा जर असं नाही दिसलं तर प्राइस इथे खाली येऊन असं थोडंसं एक लोअर हाय बनवून परत इथनं या ठिकाणी खाली सुद्धा येऊ शकते. या दोन पॉसिबिलिटीज आहेत. सो या ट्रेंड लाईन पासून तुम्हाला एकतर यू टर्न किंवा ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट अशा दोन गोष्टी मिळू शकतात. सो ब्रेकआउट
आपण डिस्कस केलं होतं प्रिव्हियस इन्साइट्स मध्ये सुद्धा की प्राइस जे आहे एक ट्रँगल फॉर्म करते आणि जरी प्राइस खाली गेली तर प्राइस मे बी परत थोडंसं फेक ब्रेकडाऊन करून किंवा फसवून लोकांना वरच जाण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत. आणि तुम्ही बघू शकता की प्राइस थोडंसं जो की थोडासा कल आहे तो वरच्या बाजूस आहे. आणि यस, ही ट्रेडलाईन सुद्धा आपण ड्रॉ करून हे डिस्कस केलं होतं की वेळोवेळी प्राइसने इथे रेजिस्टन्स घेतलाय 3 वेळा. तर काल सुद्धा प्राइसने याच ट्रेडलाईन जवळ रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि फायनली प्राइस जे आहे ते रेजिस्टन्स घेऊन परत रिट्रेस केली आणि परत त्या ट्रेंड लाईन जवळ येऊन या ठिकाणी बंद झाली. आता या ट्रेंड लाईनचं जे काही महत्व आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे. आता आपल्याला हे बघणं फार महत्वाचं आहे की प्राइस या ट्रेंड लाईनला ब्रेक करते का वरती, आणि जसं प्राइस ब्रेक करेल तर तुमचं जे टार्गेट असणार 21,800 आणि 21,850 हे डेफिनेटली तुम्हाला वरच्या बाजूला या ठिकाणी हे टार्गेट्स मिळणार आहे. सो प्राइस